गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो. आपण जे अर्थशास्त्राच्या ज्या दोन शाखा आहेत त्या अर्थशास्त्राच्या दोन शाखांपैकी सूक्ष्म अर्थशास्त्र ही जी शाखा आहे या सूक्ष्म अर्थशास्त्र शाखेचा आपण सविस्तरपणे अभ्यास केलेला आहे आणि त्यामध्ये आपण विविध व्याख्या, सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये येणाऱ्या ज्या संकल्पना, मूलभूत संकल्पना आहे त्यांचा विचार केला. त्याच्याच बरोबर आपण केवळ मूलभूत संकल्पनांचाच विचार केला असं नव्हे, तर आपण सूक्ष्म अर्थशास्त्राचा अभ्यास विषय, त्याची वैशिष्ट्ये आणि त्याचं महत्त्व हे बघितलं. म्हणजे एक जी शाखा आहे सूक्ष्म अर्थशास्त्र, त्याची प्रारंभिक आपल्याला प्रारंभिक जे ज्ञान हवं ते आपण करून घेतलं. त्यानंतर दुसरी जी शाखा आहे स्थूल अर्थशास्त्र, तर या स्थूल अर्थशास्त्रामध्ये देखील आपण स्थूल अर्थशास्त्र म्हणजे काय, स्थूल अर्थशास्त्र संकल्पनेबद्दल आपण माहिती घेतली. विविध त्याच्या ज्या व्याख्या आहेत त्या व्याख्यांविषयी आपण बघितलं. त्यानंतर स्थूल अर्थशास्त्र यामधील मूलभूत ज्या संकल्पना आहेत त्या मूलभूत संकल्पनांचा देखील आपण विचार केला. आणि मग आपण हे झाल्यानंतर जो अभ्यास विषय आहे किंवा ज्याला व्याप्ती असं म्हणतो, स्थूल अर्थशास्त्राचा अभ्यास विषय किंवा स्थूल अर्थशास्त्राची व्याप्ती, याचा देखील आपण विचार केला. मग स्थूल अर्थशास्त्राचा अभ्यास विषय किंवा स्थूल अर्थशास्त्राची जी व्याप्ती आहे ही व्याप्ती आपण बघितल्यानंतर, म्हणजे आपण ही कालच्या पिरियडला बघितली, स्थूल अर्थशास्त्राची व्याप्ती किंवा त्याचा अभ्यास विषय जो आपण म्हणतो, त्यामध्ये आपण पाहिलं होतं की उत्पन्न आणि रोजगार विषयीचे जे सिद्धांत आहे त्यामध्ये उपभोग फलनाचा सिद्धांत आणि गुंतवणुकीचा सिद्धांत, थोडक्यात व्यापार चक्राचे जे सिद्धांत आहे, तर या सिद्धांताचा अभ्यास हा स्थूल अर्थशास्त्रामध्ये केला जातो. याच्यानंतर मग आपण बघितलं होतं की सर्वसाधारण किंमत सिद्धांत आणि भाववाढ वगैरे ह्या ज्या समस्या आहेत, ही जी परिस्थिती येते, तर सर्वसामान्य किंमत सिद्धांताचा अभ्यास देखील या स्थूल अर्थशास्त्र यामध्ये केला जातो. नंतर जे आहे ते आहे आर्थिक वृद्धी आणि विकासाचे संबंध सिद्धांत. अर्थव्यवस्थेमध्ये मग त्याच्यामध्ये आपण पाहिलं होतं की विकसित देश असतील, विकसनशील देश असतील, तर त्यामध्ये आर्थिक वृद्धी, आर्थिक विकास हा होण्यासाठी आणि त्यासाठी ज्या ज्या गोष्टी कराव्या लागतात, जे जे घटक करावे लागतात, त्या सर्वांचा जो अभ्यास आहे हा आपण स्थूल अर्थशास्त्रामध्ये करत असतो. आणि अल्पविकसित, अविकसित देश असतील त्यांना देखील आर्थिक वृद्धी ही महत्त्वाची आहे, पण त्या देशांमध्ये आर्थिक वृद्धी कशा प्रकाराने होईल या संबंधीचा देखील जो व्यवहार आहे, जो अभ्यास आहे, हा आपण त्यामध्ये पाहतो. आणि विभाजनाचा समग्रलक्षी सिद्धांत, विभाजन जे आहे तर या विभाजनाचा समग्रलक्षी सिद्धांत जे आहे, एकूण राष्ट्रीय उत्पन्नातील खंड, वेतन, व्याज, नंतर नफा यांच्याशी संबंधित सापेक्ष भागांशी जे निगडित असते, तर त्या सर्वांचा जो अभ्यास आहे हा सर्वांचा अभ्यास आपण स्थूल अर्थशास्त्राचा अभ्यास विषय किंवा स्थूल अर्थशास्त्राची व्याप्ती यामध्ये आपण केला. आता आज आपल्याला स्थूल अर्थशास्त्राची जी वैशिष्ट्ये आहेत या स्थूल अर्थशास्त्राच्या वैशिष्ट्यांचा विचार करायचा आहे. किंवा स्थूल अर्थशास्त्र आपण बघितलं, जसं आपण सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजे काय हे बघितलं, जसं स्थूल अर्थशास्त्र आपण म्हणजे काय हे बघितलं आपण.
आपल्या एकंदरीत लक्षात आलं की स्थूल अर्थशास्त्र म्हणजे समग्राचा अभ्यास, अर्थव्यवस्थेमधील एकूण भागाचा समुच्चयाचा अभ्यास जो आहे तर त्याला आपण स्थूल अर्थशास्त्र असं म्हणतो. स्थूल अर्थशास्त्र म्हणजे अर्थव्यवस्थेची जी संपूर्ण कार्यपद्धती आहे तर या कार्यपद्धतीशी संबंधित असणारा जो विचार आहे, जो अभ्यास आहे तो आहे स्थूल अर्थशास्त्र. मग हे आपण बघितल्यानंतर, आपल्याला अभ्यास विषय पाहिल्यानंतर या स्थूल अर्थशास्त्राची देखील काही वैशिष्ट्ये आहेत. की स्थूल अर्थशास्त्र म्हटल्याबरोबर काही जी वैशिष्ट्ये आहे या वैशिष्ट्यांचा आपण विचार करतो. उदाहरणार्थ आपण सूक्ष्म अर्थशास्त्राची वैशिष्ट्य बघितली, त्याच्यामध्ये सूक्ष्म अर्थशास्त्राची वैशिष्ट्य म्हटल्याबरोबर त्याच्यामध्ये आपण बघितलं होतं वैयक्तिक घटकांचा त्यामध्ये अभ्यास केला जातो. किंमत सिद्धांत म्हटलं जाते. आंशिक समतोल जो असतो हा आंशिक समतोल हा सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये पाहिला जातो. विशिष्ट गृहीतकांवर ते आधारित असते. विभाजन पद्धत जी आहे या विभाजन पद्धतीचा वापर केला जातो. सीमांत तत्वाचा जो वापर आहे हा केला जातो. बाजार रचनेचे जे विश्लेषण असते ते देखील पाहिलं जाते. आणि मर्यादित जी व्याप्ती आहे ही मर्यादित व्याप्ती देखील त्यामध्ये आहे. हे त्याचं वैशिष्ट्य आपण सूक्ष्म अर्थशास्त्राची वैशिष्ट्य बघितली. ज्या पद्धतीने आपण सूक्ष्म अर्थशास्त्राची वैशिष्ट्य बघितली त्याच पद्धतीने स्थूल अर्थशास्त्राची देखील काही वैशिष्ट्ये आहेत. त्या वैशिष्ट्यांचा आज आपण विचार करणार आहोत की ती जी स्थूल अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये आहे ही स्थूल अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये कोणकोणती आहे. स्थूल अर्थशास्त्राची वैशिष्ट्य जी आहे या स्थूल अर्थशास्त्राच्या वैशिष्ट्यांचा आपण विचार करतो आहोत. मग यामधलं पहिलं जे वैशिष्ट्य आहे ते पहिलं वैशिष्ट्य पाहत असताना आपण पाहतो उत्पन्न आणि रोजगार सिद्धांत. उत्पन्न व रोजगार सिद्धांत. नंतर दुसरं जे आहे तर ते दुसरं आहे की समग्र घटकांचा अभ्यास. हे आपण उत्पन्न आणि रोजगार सिद्धांत जे आहे हे उत्पन्न आणि रोजगार सिद्धांत हे आपण व्याप्तीमध्ये पाहिलेले आहे. त्यामुळे वैशिष्ट्यामध्ये पुन्हा आपल्याला पाहायची त्याची गरज नाही आहे. आता वैशिष्ट्यांचा जो ज्यावेळी आपण अभ्यास करतो आहे त्यावेळी वैशिष्ट्यांचा मध्ये पाहतो आपण की समग्र घटकांचा अभ्यास. समग्र जे घटक आहे त्या समग्र घटकांचा अभ्यास केला जातो. नंतर दुसरं जे आहे ते आहे उत्पन्न सिद्धांत. आपण बघितलं होतं सूक्ष्म अर्थशास्त्राला आपण किंमत सिद्धांत म्हटलं होतं. यामध्ये याला उत्पन्न सिद्धांत जे आहे हे उत्पन्न सिद्धांत म्हटलं जातं. नंतर जे आहे तर ते आहे सर्वसाधारण समतोलाचे विश्लेषण. सर्वसाधारण समतोलाचे विश्लेषण. नंतर जे आहे तर ते आहे परस्परावलंबन. परस्परावलंबन. नंतर पाचवं जे आहे हे पाचवं सांगितलं जातं की राशी पद्धती. नंतर सहावं जे आहे हे सहावं आहे वृद्धीची प्रारूपे. सातवं जे आहे या सातव्याचा आपण विचार करतो त्यावेळी सर्वसाधारण किंमत पातळी.
आणि 8वं जे आहे ते आहे धोरणाभिमुख. पहा, ज्यावेळी आपण स्थूल अर्थशास्त्राच्या वैशिष्ट्यांचा विचार करतो आहे त्यावेळी सगळ्यात पहिलं वैशिष्ट्य जे आहे, हे सगळ्यात पहिलं वैशिष्ट्य हे सांगितलं जाते की हा उत्पन्न सिद्धांत म्हटला जातो. नंतर आहे सर्वसाधारण समतोलाचे विश्लेषण केले जाते. नंतर आहे परस्परावलंबन आहे. नंतर राशी पद्धती जी आहे, ही राशी पद्धती हे देखील एक वैशिष्ट्य आहे स्थूल अर्थशास्त्राचं. त्याच्यानंतर वृद्धीची जी प्रारूपे आहेत, या वृद्धीच्या प्रारूपांचा यामध्ये विचार केला जातो किंवा हे एक वैशिष्ट्य सांगितलं जाते. नंतर स्थूल अर्थशास्त्राचं आणखी एक महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे सर्वसाधारण किंमत पातळी. सर्वसाधारण किंमत पातळीचा त्या ठिकाणी विचार केला जातो म्हणा किंवा अभ्यास केला जातो म्हणा त्यामध्ये. आणि धोरणाभिमुख, स्थूल अर्थशास्त्र हे धोरणाभिमुख असते. स्थूल अर्थशास्त्र जे आहे हे धोरणाभिमुख असते. हे त्याचं सगळ्यात महत्वाचं असं वैशिष्ट्य. अनेक जे वैशिष्ट्य आहेत, अनेक महत्वाची जी वैशिष्ट्य आहे त्यापैकी एक महत्वाचं वैशिष्ट्य सांगितलं जाते की स्थूल अर्थशास्त्र जे आहे तर हे धोरणाभिमुख असते. म्हणजे धोरण त्यामध्ये निश्चित होतात. धोरणाभिमुख असते म्हणजेच काय की त्यामध्ये धोरण निश्चित होत असतात अर्थव्यवस्थेला दिशा देण्यासाठी. मग आता आपण एक एक जे आहे तर या एकेकाचा आपण विचार करूया म्हणजे लक्षात येईल. सगळ्यात पहिलं जे आहे तर ते सगळ्यात पहिलं आहे समग्र घटकांचा अभ्यास. आता एक गोष्ट लक्षात ठेवा की ज्यावेळी आपण आता हे स्थूल अर्थशास्त्राची वैशिष्ट्य पाहतो आहोत त्यावेळी आता आपण ऑलरेडी सूक्ष्म अर्थशास्त्राची वैशिष्ट्य जी आहे ही सूक्ष्म अर्थशास्त्राची वैशिष्ट्य पाहिलेली आहे. आणि मग सूक्ष्म अर्थशास्त्राची वैशिष्ट्य आपल्या डोळ्यासमोर आणायची एक एक ज्यावेळी आता आपण पाहणार आहे त्यावेळी. आणि मग स्थूल अर्थशास्त्राची वैशिष्ट्य जे आहे ही स्थूल अर्थशास्त्राची वैशिष्ट्य आपण आणतोय, विचार करतोय. आणि मग त्यामधून एक गोष्ट आपल्या अशी लक्षात येणार आहे की सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र याची तुलना आपण थोडक्यात करतो आहे. यामध्ये असलेला जो थोडाफार भेद असेल तो भेद आपण बघतोय, फरक जो आहे हा फरक आपण बघतोय. म्हणजे तुलना करण्यासाठी आपल्याला पुन्हा वेगळं असं शिकवण्याची गरज नाही, वेगळं पाहण्याची गरज नाही, तर आपण एकाच वेळी त्याची तुलना दोहोंची आपण करतोय. कारण आपण सूक्ष्म अर्थशास्त्राची वैशिष्ट्य बघितलेली आहे आणि आता स्थूल अर्थशास्त्राची वैशिष्ट्य बघतोय. प्रत्येक वेळी सूक्ष्म अर्थशास्त्राचा देखील त्या ठिकाणी विचार जो आहे हा विचार होणारच आहे, केला जातोच आहे. मग आता सगळ्यात पहिला आपण पाहू की समग्र घटकांचा अभ्यास. समग्र घटकांचा अभ्यास स्थूल अर्थशास्त्राचे हे एक महत्वाचं वैशिष्ट्य आहे की स्थूल अर्थशास्त्रामध्ये समग्र घटकांचा अभ्यास केला जातो. संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास केला जातो. संपूर्ण जी अर्थव्यवस्था आहे तर या संपूर्ण अर्थव्यवस्थेचा त्यामध्ये अभ्यास केला जात असतो. सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये आपण काय पाहिलं होतं, मी तुम्हाला आधी सांगितलं तुलना केला जाणार आहे म्हणून. सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये आपण काय पाहिलं होतं तर सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये वैयक्तिक घटकांचा अभ्यास केला जातो. एखादी व्यक्ती, एखादा ग्राहक, एखादा उपभोक्ता, आहे की नाही, एखाद्या वस्तूची किंमत हे आपण त्यामध्ये बघितलं, ते आपण बघतो. परंतु या ठिकाणी मात्र स्थूल अर्थशास्त्रामध्ये मात्र आपल्याला समग्र घटकांचा अभ्यास हा करावा लागतो, नव्हे तो केला जात असतो. मग आता समग्र घटकांचा अभ्यास म्हणजे काय तर समग्र घटकांचा अभ्यास म्हणजे संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास केला जातो. कोणत्याही एका विशिष्ट घटकाचा अभ्यास न करता संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास केला जातो. मग त्यामध्ये राष्ट्रीय उत्पन्न जे आहे, एकूण राष्ट्रीय उत्पन्न, त्याचा विचार केला जातो. राष्ट्रीय उत्पादन किती झालेलं आहे, अमुक एका आर्थिक वर्षामध्ये राष्ट्रीय उत्पादन किती झालेलं आहे त्याचा अभ्यास केला जातो. अमुक एका वर्षामध्ये राष्ट्रीय उत्पन्न किती आहे हे बघितले जाते. राष्ट्रीय खर्च किती आहे याचा देखील विचार केला जातो. नंतर रोजगाराची पातळी कशी आहे, राष्ट्रीय रोजगार किती आहे, सर्वसाधारण किंमत पातळी कशी आहे, भाववाढ कसा आहे, व्यापार चक्र कसे आहे, या सर्वांचा जो विचार आहे, या सर्व घटकांचा, एकाच घटकाचा नाही आहे
तर राष्ट्रीय देशाच्या दृष्टिकोनातून, राष्ट्राच्या दृष्टिकोनातून आपण त्याचा विचार करतो आहे. आणि म्हणून त्याला असं म्हटलेलं आहे की ते समग्र घटकांचा अभ्यास करतात. त्याच्यामध्ये हे वैशिष्ट्य आहे की स्थूल अर्थशास्त्रामध्ये जो अभ्यास केला जातो, तर हा स्थूल अर्थशास्त्रामध्ये केला जाणारा अभ्यास हा समग्र घटकांचा असतो. तो सूक्ष्म अर्थशास्त्राप्रमाणे वैयक्तिक घटकांचा असू शकत नाही, नव्हे तर तो नसतो. वैयक्तिक घटकांचा तो अभ्यास नसतो असं आपण सांगू शकतो. मग दुसरं जे वैशिष्ट्य आहे ते दुसरं वैशिष्ट्य आहे की उत्पन्न सिद्धांत. दुसरं वैशिष्ट्य जे आहे हे दुसरं वैशिष्ट्य सांगितलं जाते उत्पन्न सिद्धांत. आता आठवा, आपण तिकडे बघितलेलं होतं की सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये आपण किंमत सिद्धांत बघितले होते. अर्थात सूक्ष्म अर्थशास्त्र वस्तू आणि सेवांच्या किंमत निश्चितीचा, त्याच पद्धतीने वस्तू आणि सेवांची किंमत निश्चिती आहे तर त्याच्याशी, आणि उत्पादन घटक जे आहे भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजक, तर त्यांच्या किंमत निश्चितीशी संबंधित आहे. म्हणून त्याला सूक्ष्म अर्थशास्त्राला आपण किंमत सिद्धांत असं म्हणतो. सूक्ष्म अर्थशास्त्राला आपण काय म्हटलेलं आहे? किंमत सिद्धांत म्हटलेला आहे. कारण ते वस्तू आणि सेवांची किंवा उत्पादन घटकांच्या किमतीशी संबंधित आहे, निश्चितीशी संबंधित आहे. मात्र या ठिकाणी काय आहे? स्थूल अर्थशास्त्रामध्ये उत्पन्न सिद्धांत आहे. हे वैशिष्ट्य आहे उत्पन्न सिद्धांत. नव्हे तर स्थूल अर्थशास्त्राला उत्पन्न सिद्धांत असं देखील अनेक जण म्हणतात. कारण या स्थूल अर्थशास्त्रामध्ये उत्पन्नाचा जो आहे, राष्ट्रीय उत्पन्नाशी निगडीत असे जे घटक आहेत त्या सर्वांचा अभ्यास केला जातो. मग राष्ट्रीय उत्पन्नाशी निगडीत सर्व घटकांचा अभ्यास केला जातो असं ज्यावेळी आपण म्हणतो आहे, त्यावेळी स्थूल अर्थशास्त्र जे आहे, तर हे स्थूल अर्थशास्त्र हे राष्ट्रीय उत्पन्नाशी, स्थूल अर्थशास्त्र जे आहे हे राष्ट्रीय उत्पन्नाची संकल्पना जी आहे, हे राष्ट्रीय उत्पन्नाची संकल्पना, त्याचे विविध घटक, राष्ट्रीय उत्पन्नाचे जे विविध घटक आहेत, या राष्ट्रीय उत्पन्नाचे विविध घटक, ते राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या ज्या पद्धती आहे त्याला मापन पद्धती असं म्हणतात. आता आपण पुढे पाहणारच आहे. तर ते एकूण खर्च पद्धत आहे, एकूण उत्पादन पद्धत आहे, एकूण उत्पन्न पद्धत आहे, अशा 3 प्रमुख पद्धती आहे. तर त्याचा देखील विचार केला जातो आणि सामाजिक लेखांकनाचा देखील अभ्यास केला जातो. हे त्याचं एक वैशिष्ट्य सांगितलं जाते. ते एकूण मागणी आणि एकूण पुरवठ्याशी संबंधित असते. ते केवळ वैयक्तिक मागणी आणि वैयक्तिक पुरवठ्याशी सूक्ष्म अर्थशास्त्र संबंधित असते. परंतु स्थूल अर्थशास्त्राचा ज्यावेळी आपण विचार करतो तर स्थूल अर्थशास्त्र हे एकूण मागणी आणि एकूण पुरवठा जो आहे तर याच्याशी संबंधित असते. आणि त्याचबरोबर राष्ट्रीय उत्पन्नातील जे चढ उतार आहे, राष्ट्रीय उत्पन्नामध्ये अनेकदा चढ उतार होतात. कधी राष्ट्रीय उत्पन्न कमी येते, कधी जास्त येते, कधी मध्येच कुठल्या तरी समस्या निर्माण होते, आपदा निर्माण होतात. काही आपदा ह्या नैसर्गिक असतात, काही मानवी असतात. मग त्याचा जो इफेक्ट आहे, त्याचा जो परिणाम आहे, हा परिणाम त्यावर होत असतो राष्ट्रीय उत्पन्नात. आणि म्हणून एखाद्या वर्षी ते वाढते किंवा तिमाहीचा जर आपण विचार केला तर एखाद्या 3 महिन्यात ते खूप वाढलेलं असते, एखाद्या 3 महिन्यात ते कमी झालेलं असते. आता आपण जर विचार केला तर मागील वर्षापासून आपण पाहतो आहे, आज ही जी ऑनलाईन शिक्षणाची जी आपली गरज निर्माण झालेली आहे, जे शिकण्याचं काम पडते आहे, त्याला कारण काय आहे की कोरोनाचा प्रादुर्भाव. मग या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मागच्या वर्षी आपण पाहिलं 3 ते 3.5 महिने लॉकडाऊन असल्यामुळे सगळी अर्थव्यवस्था जवळपास ठप्प पडलेली होती. आता सुद्धा आपण आपल्या महाराष्ट्राचं पाहता की महाराष्ट्रामध्ये म्हणा किंवा देशामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये हे याचा प्रादुर्भाव वाढतो आहे आणि त्यामुळे अर्थव्यवस्थेवर देखील त्याचा परिणाम होतो आहे. मग साहजिकच अर्थव्यवस्थेमध्ये उतार निर्माण होतात. एकूण राष्ट्रीय उत्पन्न जे आहे तर या राष्ट्रीय उत्पन्नामध्ये उतार निर्माण होतात, म्हणजे कमी उत्पन्न होते या तिमाहीमध्ये म्हणा असं. त्याच प्रकारे व्यापार चक्रातील जी तेजी मंदी आहे, तर ही व्यापार चक्रातील तेजी मंदी यांच्या कारणांचं, यांचे जे कारण आहे तर यांच्या कारणांचं आणि बदलांचं जे स्पष्टीकरण आहे, तर हे बदलांचं स्पष्टीकरण हे उत्पन्न सिद्धांतामध्ये केल्या जाते. काय केलं जाते? उत्पन्न सिद्धांतामध्ये हे केलं जात असते. बदलांचं जे विश्लेषण आहे, तर हे बदल का होतात, कशा पद्धतीने होतात, का केल्या जातात, का घडतात,
आणि हे समग्रच्या बाबतीमध्ये, समग्र घटकांच्या बाबतीमध्ये, राष्ट्रीय उत्पन्नाच्या बाबतीमध्ये का बदल हे घडतात आहे, कोणते कारण आहेत, याचा सगळा विचार हा केला जात असतो. आणि अशा प्रकारे म्हणूनच जे स्थूल अर्थशास्त्र आहे, तर या स्थूल अर्थशास्त्राला उत्पन्न सिद्धांत असं देखील आपण म्हणतो. याला आपण काय म्हणतो आहे, तर याला उत्पन्न सिद्धांत असं आपण म्हणत असतो. या ठिकाणी आपण आज थांबूया. उरलेले जे 6 वैशिष्ट्य आहे, या 6 वैशिष्ट्यांचा विचार आपण पुढच्या तासिकेमध्ये करूया. म्हणजे तुम्हाला देखील जेवढं जेवढं झालेलं आहे तेवढं लगेच पाठ करून ठेवायचं, वाचायचं, लक्षात घ्यायचं. ठीक आहे.